परिमळाची धाव भ्रमर ओढली तैसी तुझी गोडी लागो मज अविट गे माय भेटेना जवळी आहे परी भेटेना तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा अविट गे माय विटेना जवळी आहे तरी भेटेना बाप रखुमा देवीवर विठ्ठली आवडी गोडीयेसी गोडी मिळवून गेली अविट गे माय विटेना जवळी आहे तरी भेटेना महायोग पीठेत ते भीमरथान वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दतन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता मस्तक हे पाया परिमळाची धाव भ्रमर ओढली तैसी तुझी गोडी लागो अविट गे माय विटेना जवळी आहे परी भेटेना संत श्रेष्ठ विश्वमौली श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा 4 चरणांचा भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थना करणारा हा अभंग आजच्या सेवेसाठी निवडला आहे. या अभंगातून जीवाला शिव स्वरूपता प्राप्त व्हावी मॉनिटर या जीवाला आपल्या मूळ स्वरूपाचं ज्ञान व्हावं यासाठी माऊली ज्ञानोबारायांनी या अभंगातून भगवान पंढरीनाथ परमात्म्याकडे प्रार्थना केलेली आहे की हे देवा, जशी भ्रमराला सुगंधाची गोडी असते तशी गोडी मला तुझ्या भक्तीची लागू दे. तहानलेल्या जीवाला जशी पाण्याची ओढ आणि गोडी असते तशी ओढ आणि गोडी तुझ्या सेवेविषयी आमच्या मनामध्ये राहू दे. कारण हे देवा, तू अविट आहे, विटणारा विषय नाही, जवळ आहे, परंतु अज्ञानामुळे आम्ही तुला ओळखत नाही, जाणत नाही, तुझा अनुभव आम्हाला नाही. जवळी आहे तरी भेटेना आणि म्हणून ही प्रार्थना देवा तुझ्या चरणी आम्ही करतो. आणि सरते शेवटी माऊली ज्ञानोबाला म्हणतात, भगवत कृपेनं ही भगवत भक्तीची गोडी जर आमच्या अंतःकरणात टिकून राहिली तर जीव शिवाचं ऐक्य होईल, म्हणजे गोडी अशी गोडी मिळवली गेली. विधान आपल्या सर्वांचे स्नेही असलेले मस्ते पाटील परिवार, कोंढवड तालुका राहुरी जिल्हा अहिल्यानगर, या परिवाराच्या मार्गदर्शक मातोश्री कैलासवासी गंगा भागीरथी लक्ष्मीबाई सूर्यभान मसे मातोश्रींना आपल्यातून जाऊन वर्ष पूर्ण झाले आणि आज त्यांचं प्रथम पुण्यस्मरण राहणे मंगल कार्यालय आरळगाव या ठिकाणी संपन्न होते.
या परिवारातील त्यांची मुलं आणि आपले स्नेही मंडळी, त्यामध्ये या परिवाराचे ज्येष्ठ मार्गदर्शक श्री जालिंदर सूर्यभानजी म्हसे पाटील, या परिवारातील मार्गदर्शक आणि आपणा सर्वांचे स्नेही माजी संचालक उत्तमराव सूर्यभान म्हसे पाटील तथा नाना, या परिवारातील धाकटे आपले सर्वांचे स्नेही श्री मारुतीराव उर्फ अण्णासाहेब सूर्यभान म्हसे पाटील, मुली गंगा भागीरथी द्वारकाबाई भानुदास बाराहाते, गंगा भागीरथी मथुराबाई तुकाराम घाडगे, नातू सचिन जालिंदर म्हसे, नातू साहेबराव नानासाहेब म्हसे, दत्तात्रय जालिंदर म्हसे, सुदर्शन अण्णासाहेब म्हसे, त्याचबरोबर पुतणे रावसाहेब त्र्यंबक पाटील म्हसे, शिवाजीराव त्र्यंबक पाटील म्हसे, रमेशराव त्र्यंबक पाटील म्हसे, पुतणी गंगा भागीरथी चंद्रभागा गोविंद मांडे, संपूर्ण म्हसे पाटील परिवार, कोंडवडकर आणि पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, आपल्या म्हसे पाटील परिवाराचे सर्व आप्तेष्ट, स्नेही, नातेवाईक, विविध क्षेत्रातले मान्यवर, माता भगिनी, विशेष करून वारकरी संप्रदायातील मोठ्या संख्येने उपस्थित असलेली आदरणीय आमची गुरुबंधू महाराज मंडळी, गुरुजन मंडळी, गायनाचार्य, मृदंगाचार्य, अभ्यासक, उपासक, आमची सर्व ज्येष्ठ भजनी मंडळी, बाल भजनी मंडळी, समस्त भजनी मंडळ कोंढवड, समस्त भजनी मंडळ तांदूळवाडी, आरडगाव, केंदळ, वळण, मानोली, सर्वच विभागातून आलेली शिलेगाव आदी करून सर्व गावची आमची भजनी मंडळी, आवर्जून या कार्यक्रमाची ज्यांनी सुरुवात करून दिली ते गायनाचार्य श्री हरिभक्तीपरायण सुनीलजी महाराज पारे, गायनाचार्य विलासजी महाराज पुष्कर, गायनाचार्य आपले सर्वांचे स्नेही संपत काका जाधव, दुसरे आपले गायनाचार्य सर्वांचे स्नेही वसंतरावजी खरात, आपल्या भागामध्ये कीर्तन प्रवचनाच्या माध्यमातून मोठी अत्यंत चांगली सेवा देणारी आपली आदरणीय गुरुबंधू महाराज मंडळी, त्यामध्ये श्री हरिभक्तीपरायण बाबा महाराज मोरे, श्री हरिभक्तीपरायण भगवान महाराज मोरे, श्री हरिभक्तीपरायण बाबासाहेबजी महाराज पुरस्ते, आमचे दत्तू काका आढाव, भजनी मंडळातील सर्व स्नेही मंडळी, हार्मोनियम वादक आमचे म्हसे पाटील, त्याचबरोबर मृदंगाचार्य प्रसाद महाराज करवले, आवर्जून उपस्थित आपल्या या भागामध्ये परमार्थ क्षेत्रात अत्यंत मोलाचं काम जे करतायत ते अभिनाथ शास्त्रीजी महाराज देखील, आदरणीय गोकुळ नाना म्हसे पाटील, आदरणीय नाना भाऊ, आमचे जिनेकरी महाराज, सगळे पोद्दार मंडळी आणि बाळगोपाळ, समोर तर खरं म्हणजे आज राहुरी तालुक्यातून आणि भोवतालच्याही भागातून सर्व प्रमुख मंडळी, नातेवाईक मंडळी आहेत, पण समाजाच्या विविध क्षेत्रात महत्वाचं कार्य करणारी अनेक ज्येष्ठ श्रेष्ठ मान्यवर मंडळी आपण उपस्थित आहात. मगाशी ज्येष्ठ नेते माजी खासदार प्रसादरावजी तनपुरे साहेब या ठिकाणी येऊन गेले, त्यांनी श्रद्धांजली अर्पण करून गेले, सुरेश शेठ वागळे येऊन गेले, त्या ठिकाणी आताच श्रीराम पाटील असतील, प्रभाकर नाना म्हसे आहेत, मधुभाऊ पवार आहेत, आदरणीय सुशील पाटील पवार आहेत, आमच्या सुरेगाव येथून नामदेवराव शिंदे सर, सन्माननीय पटावे पाटील, शिंदे पाटील, सुरेगावची बरीच मंडळी आहे, रमेश पाटील पवार आहे, सन्माननीय देठे पाटील आहे, बाळासाहेब पाटील आढावाची सगळी मंडळी आहे. त्याचबरोबर बबन नाना इंगळे ही आपल्या भागातील ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, वसंतरावजी गाडे पाटील, दिलीपराव कोकरे पाटील आणि बंधू तात्या बाळागाव नांदूरची सर्वच मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. अर्जुनराव पाटील खरात असतील, आमचे भाऊसाहेब पाटील आरळगावकर असतील, सगळीच मंडळी खरं तर आपण डोकणे भाऊसाहेब आहेत, अर्जुन तात्या कुशिले आहेत, भाऊसाहेब आहेत. आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित केंद्र आमचे चंद्रकांत पाटील केंद्रची सर्व मंडळी किंवा इकडे केंद्र खुर्ची सर्व स्नेही मंडळी, बाळासाहेब मधुभाऊ सगळी मंडळी, मागे बसलेले सर्व मान्यवर, समोर बसलेली सर्व मान्यवर आणि माता भगिनी, आपण सर्वजण आज मातोश्रींना ही आदरांजली श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालो. खरं म्हणजे कोंढवड गावाला
आपल्या परिसराला अध्यात्माची अत्यंत चांगली श्रेष्ठ अशी परंपरा आहे. आणि तीच परंपरा म्हसे पाटील परिवाराला सुद्धा अध्यात्माची सेवेची आहे. मातोश्री कैलासवासी लक्ष्मीबाई सूर्यवान म्हसे पाटील यांनी सुद्धा आपल्या जीवनामध्ये देवधर्म परमार्थ दान धर्म माणुसकी त्यांनी जपली. घरातला कुलाचार सदाचार त्यांनी सांभाळला आणि आपल्या परिवाराच्या प्रती जी काही आपली जबाबदारी होती ती त्यांनी पार पाडण्याचा अत्यंत चांगला प्रयत्न केला. कारण कोणत्याही आईवडिलांवर महत्वाची जबाबदारी असते की पुढच्या पिढीसाठी योगदान देणं. आणि मला वाटतं घरातली मंडळी ते काम करत असतात. आमचे गुंजावर उत्सव असलेले गुंजावर तर आपण सर्व घरातली वाढवडील माणसं आपली जबाबदारी पार पाडत असतो. मी एकदा वाचलं होतं की छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा नजरकैद होते औरंगजेबाकडे आग्र्याला आणि त्याच कालावधीमध्ये एकदा ताजमहाल पाहण्यासाठी त्यांच्या सहकार्यांनी आग्रह केला महाराजांच्या आणि मग ते ताजमहाल पाहायला गेले. तर सोबतचे सगळे लोक कौतुक करायला लागले कारण तो पांढरा शुभ्र संगमरवरी दगड त्याच्यावर केलेली कलाकुसर. कौतुक करत असताना छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले की अरे बाबा हो, तुम्ही या पांढऱ्या शुभ्र दगडाचं या इमारतीचं कौतुक करताय, पण ही इमारत ज्या पायावर उभी आहे ते या यमुनेतले काळे दगड अगोदर जमिनीत गाडले गेले आणि मग हे पांढरे दगड आपल्याला वर शोभिवंत झालेले दिसतात. मागची पिढी पायाप्रमाणे असते, त्यांचं जीवन थोडं साधं असतं पण त्यांचा आधार आपल्या जीवनाला खूप मोठा असतो. आणि म्हणून आमचे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख साहेबांचं एक छान वाक्य आहे. बऱ्याच वेळेला ते म्हणतात की पुढची पिढी ही मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून जग पाहत असते. पुढची पिढी ही मागच्या पिढीच्या खांद्यावर बसून जगाकडे पाहत असते. आणि म्हणून फार महत्वाचं आहे आपल्या संस्कृतीमध्ये मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. आई वडील माता पिता गुरु समाजातले मार्गदर्शक हे सगळे आम्हाला देवतुल्य आहेत आणि म्हणून त्यांची सेवा करावी, त्यांचे आशीर्वाद घ्यावे. आपल्याकडे 10वा 13वा महिने श्राद्ध पितृपक्ष वेगवेगळ्या सणवार तिथी नीती अक्षय तृतीया आदी वेळेला आपण पुन्हा वाडवडिलांचं स्मरण करतो. तर या पद्धतीने आपली ही संस्कृती जी आहे या संस्कृतीमध्ये कुठेही काही चुकीचं शिकवलेलं नाही. उलट आपली कुटुंब व्यवस्था आपली समाज व्यवस्था ही आपल्या संस्कृतीने अधिक बळकट कशी होईल यासाठीचं मार्गदर्शन केलं. आणि म्हणून बघा आपले जे कुटुंब व्यवस्था अजून भारतात टिकून आहे. मागे मी गडकरी साहेबांची एक मुलाखत ऐकत होतो तर त्यांनी सांगितलं की वर्ष 2 वर्षापूर्वी ते इंग्लंडला गेले आणि तिथले पंतप्रधान होते त्यावेळेला बोरिस जॉन्सन म्हणून त्यांचं नाव होतं, या अगोदरचे पंतप्रधान इंग्लंडचे. तर ते बोरिस जॉन्सन आणि नितीन गडकरी यांची द्विपक्षीय अशी चर्चा सुरू होती आणि त्यांनी एक प्रश्न विचारला त्यांना की तुमच्या भारतामध्ये कुटुंब व्यवस्था कशी काय टिकून आहे. त्यांनी सांगितलं त्याचं एकमेव कारण आहे की आमच्याकडे ऋषी मुनी संत आणि ग्रंथांच्या विचारांचा प्रभाव आणि हा साधू सज्जनांच्या विचारांचा प्रभाव असल्यामुळे आमच्याकडे नात्यागोत्याला महत्व आहे, संबंधाला महत्व आहे, सुख दुःखामध्ये एकमेकाकडे जाण्या येण्याला महत्व आहे. ही आमचं कल्चर आहे, ही आमची संस्कृती आहे. त्यांनी सांगितलं आम्ही युरोप अमेरिका इतर सर्व देश भारतापेक्षा थोडे पुढे आहोत पण कुटुंब व्यवस्था आमच्याकडे काही राहिलेलं नाही. व्यक्तिगत ज्याला सुखांक म्हणतात तो कुठलाही सुखाचा अनुभव आमच्याकडे राहिला नाही. त्याचं कारण कितीही काही आनंद झाला तर कोणाला सांगायचं ही पंचायत. घरात आई नाही, बाप नाही, बायको नाही, मुलं नाही. बायको नवरा काही दिवसच एकत्र राहतात. मुलं कळते झाले की ते पक्षी जसे उडून जातात तसे ते सणावाराला आपण कसे एकत्र येतो तसे तिकडे कोणी येत नाही. तिकडे आले तर लोक फक्त पार्टीलाच एकत्र येतात.
आणि म्हणून आपल्याकडे श्राद्धाला एकत्र येतो, लग्नाला आपण एकत्र येतो, आपण मयताला एकत्र येतो, आपण वास्तुशांतीला एकत्र येतो, आपण दसऱ्याला आणि मकर संक्रांतीला सुद्धा वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊन भेटून त्यांचं दर्शन घेतो. हे जगाच्या पाठीवर कुठेही नाही. सन्माननीय बाबासाहेब पाटील काळे, शिवाजी पाटील वने, आदरणीय रविभाऊ मोसे, सगळीच मान्यवर मंडळी उपस्थित आहे. बाळासाहेब पाटील किरणे आलेले दिसले, माझी सरकार बरीच मंडळी आहेत. खरं म्हणजे सगळे मान्यवरच आहेत. उत्तम नाना असं आहे, काही वेळेला क्रिकेटमध्ये 10 लोकांची टीम असते, 11वा त्यातला कॅप्टन असतो. आज सगळे कॅप्टनच चालू झालेले आहेत. सगळ्या क्षेत्रातले सगळे प्रमुखच आहेत. कोणी शेती क्षेत्रातले, कोणी व्यापार क्षेत्रातले, राजकीय, सामाजिक, धार्मिक, माता भगिनी, तरुण, वृद्ध सगळेच प्रमुख मंडळी आहेत. त्याचं कारण आहे उत्तम नाना, त्यांचे बंधू या परिवाराने नेहमी सुखदुःखामध्ये सहभाग घेतलेला आहे. कधी लहान मोठा कोणी असो, गावचा परगावचा, परिसरातला, लग्न कार्याला जाणं, सुखदुःखामध्ये जाणं, एकमेकांना सहकार्य सहयोग देणं, अध्यात्म क्षेत्रामध्ये सुद्धा सातत्यानं या परिवाराची सेवा राहिलेली. मग ते मैपती महाराज देवस्थान असेल, ते कधी आमच्याकडे काही सेवा असतील, गावामध्ये होणारे समारंभ असतील, परिसरात होणारे कार्यक्रम असतील, या परिवाराने नेहमीच आपल्या आईवडिलांच्या उपदेशानुसार, मार्गदर्शनानुसार अन्नदान, दान, धर्म, सेवा करत आलेले आहे. कोरवड गावालाच ही खरं फार मोठी संस्कृती आहे. आता 2 महिन्यापूर्वीच कोरवड गावामध्ये फार मोठा मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा पार पडला. आमचे जीर्णोद्धार समितीचे सदस्य सुद्धा सगळे इथे आलेले आहेत. 1 कोटीपर्यंत जवळजवळ मला खर्च झाला. 1 कोटीच्या आसपास वर गेला. सप्ताह धरून तर 1.25 कोटी झाला. आणि इतकं सगळं अतिशय श्रद्धेनं सगळं हातानं सगळ्यांनी केलं. मी पाहिलं, कीर्तनाला गेलो, 200-400 तरुण मंडळी वाढायला सज्ज. अन्नदान, लग्नामध्ये जेवण द्यावं तशा सप्ताहाच्या नाही तर आम्हाला वाढ करायला लापशील घुगरी, हे आमच्या नशिबाला असतं. पण कोंढवळकर म्हणजे कोंढवळकरच आहे. एकदा मनावर घेतलं म्हणजे घेतलं. मंदिराचा जीर्णोद्धार झाला, मूर्ती चांगल्या बसवल्या, सप्ताह फार सुंदर केला. महाराष्ट्रातील सर्व संत मंडळी आली. मूर्ती स्थापनेला सुद्धा आपल्या जिल्ह्यातून आणि भोवताची अनेक पूजनीय मठाधिपती, महंत, संत मंडळी आली. चांगला कार्यक्रम केला. मला वाटतं कोंढवडगाव, आमचे सन्माना नसते, त्यांचा सगळा परिवार, या परिवारानं सुद्धा ही सेवा सातत्याने जपलेली आहे. आणि आपल्याला आपलं घर कुटुंब जर चांगलं चालवायचं असेल तर घरातला परमार्थ जपावा लागेल. याचा करीना अभिमान, करीना तुले जतन. मला तो परमार्थ त्या घरातला आत्मा आहे. जसं शरीरामध्ये काही महत्वाचे घटक जर संपले तर नुसते हातपायाचं शरीर असून ते चालत नाही. त्याला पांढऱ्या पेशी पाहिजे, लाल पेशी पाहिजे, त्याला विटॅमिन्स पाहिजे, प्रोटीन्स पाहिजे, अमुक पाहिजे, तमुक पाहिजे. याच्यातलं जर मूळ सत्व कमी पडत चाललं तर माणसाला चालता येत नाही, बोलता येत नाही, धडधाकट असून तो काही करू शकत नाही. जसं शरीरामध्ये मूळ घटक पाहिजे तसं संसारामध्ये सुद्धा मूळ घटक आहे, तो म्हणजे परमार्थ. परमार्थ
मोह धरू नका. तुम्ही गाद्या धरून बसलात ते आता पहा माणसाला जागा कमी पडायला लागली. माझे गादीचं त्या डोक्यात तुम्ही गादी खुर्चीचं लय उघड असतं. बसा बसा, तुम्ही जशी जागा असेल तसं बसा. मागे आता पहा माणसं येत आहेत. त्या परिवाराचा संबंध तेवढा मोठा आहे. एवढं मोठं हे राहणे मंगल कार्यालय आता ते पुरतच नाही अन्न हो, असं सगळं झालंय. सरका महिला भगिनीनो, अहो सरका ते काय कमालच झाली आहे. ऐकतच नाही, गाड्याच सोडायला तयार नाही. चौकदार काय करते एवढे 2-4 चौकदार. हे राजू, अरे हो राजू सगळे गरजेचे आहे. जीव घालणारे राजू भाऊ असो आपल्या आरळगावचे दुबे पाटील, आणि हा राजू तो वर्गात होता आमच्या, तेव्हापासून असाच आहे. हा उमरेच आहे. त्याच्यामुळे हे म्हणजे महाराजाला माहिती कसं काय. आता राहुरी म्हणजे मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही तितकं प्रेम देताय, सगळेच परिचय आहे. सरकार काय होत माणसं येत आहे बघा, माणसांची रांग चालूच आहे. माझं विठाला परमार्थ महाधन जोडी देवाचे शरण व्हाव या हे उपायला भाग्य. मायबापू, जसं शरीरामध्ये काही आवश्यक प्रोटीन विटॅमिन्स हे घटक असतील, रक्त असेल रक्तातले घटक असतील, कफ वात पित्त याचं संतुलन असेल तर शरीर जर घटक राहतं. तर परमार्थामध्ये संसारामध्ये सुद्धा घर प्रपंचामध्ये कुलाचार सदाचार संस्कृती सत्संगती परमार्थ सेवा भक्ती मातृपितृ सेवा ईश्वर सेवा ग्रंथ सेवा धर्म सेवा मानव सेवा या सगळ्या सेवा आम्हाला आमच्या संस्कृतीमध्ये शिकवल्या. आणि लक्ष्मीबाई आणि जी जुनी पिढी होती या पिढीनं शिक्षण कमी घेतलं, पण सेवेमध्ये ही माणसं कमी पडली नाही. संस्कारामध्ये ही माणसं जुनी पिढी कुठेही कधी कमी पडली नाही. म्हणजे आल्या गेल्यांची सेवा कशी करावी हे त्यांना ठाऊक होतं. हल्ली माणसं आलेल्या माणसालाच विचारतात, तुम्ही चहा घेणार का? तुमचं मुक्कामाचं कसं आहे? अहो एक पाहुणा रात्री 9ला आला आणि ज्याच्या घरी आला त्याने काय प्रश्न केला? नाना तो म्हणला तुमचं मुक्कामाचं कसं आहे? तो म्हणला आता कानू बुवा कसं आहे? आता मला आता मी तर असा आहे म्हणजे मला मोटरसायकल चालवता येत नाही, मी आलोय एसटीनं आणि तुम्ही तर मला लागले पुणेरी भाषेत बोलायला. म्हणजे मुक्कामाचं कसं आहे, जेवणाचं कसं आहे? मला काही वाक्यच कळले नाही लोकांच्या. आपल्यासारखी स्वच्छ माणसं असं बोलत नाही बरं, पण काही काही मजेशीर माणसं भेटतात आणि ते आपल्याला बोलताना दिसतात. म्हणजे भुकेच्या वेळी जेवणाच्या वेळी ते ज्याला जेवण घालायचं त्यालाच म्हणतात तुमचं जेवणाचं कसं आहे. त्याला काय सांगावं कसं आहे? जेवा म्हणावं. नसेल जेवायचं तर तो नको म्हणेल, निदान थोडा तरी आपण त्याच्याकडे काही वेळ ठेवावा ना तो विषय. जुन्या माणसांना या गोष्टी जास्त माहिती होत्या. आपल्यासारख्या अनेक सज्जन स्त्री पुरुषांनी आजही त्या जपलेल्या आहेत. आपण अन्नदानाच्या बाबतीत कधी कमी पडत नाही. आपण पाहुणचारामध्ये अजूनही आपल्या घराघरामध्ये तो जपलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या जुन्या पिढीकडे मार्गदर्शन घेत आपल्याला आपल्या जीवनाचं जीवन करायचं आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराजांना आजच्या अभंगातून हीच प्रार्थना पांडुरंगाकडे करायची. हे पांडुरंगा, आम्हाला ही सगळी सेवा करण्यासाठी तुझी भक्ती करण्यासाठी ओढ राहिली पाहिजे, गोडी राहिली पाहिजे. कारण शेवटी माता पित्यांची सेवा, अतिथीची सेवा, ईश्वराची भक्ती जरी करायची म्हटलं बस तरी त्यासाठी गोडी नको. नामामृत गोडी वैष्णवारी योगिया साधरी जीवन कळा. भगवंताच्या नामस्मरणामध्ये गोडी आवड हे सगळे शब्द महत्वाचे आहे. आणि म्हणून गुणगायी ना आवडी हेची माझी सर्व जोडी.
आम्ही जे जे करू ते आवडीनं करू, आणि आवड निर्माण होण्यासाठी अगोदर गोडी लागते. ब्रह्मरस गोडी तयासी थाळ वासनानी चांगल्या विषयाची गोडी केव्हा लागते. आपल्याला पुराणामध्ये एक कथा येते का, ती पुराणाची कथा अशी आहे. उपमन्यू नावाचं एक छोटस बालक, आणि उपमन्यू एक बाळ घातुते न देखे न चलवे जना चालता वाटे घातली जोडले गा हरिनाम गोघाटे पावला त्या करणी भाव घातली नेते. अशा पद्धतीने हे उपमन्यू नावाचं बालक, आई त्याचं संगोपन करत होती, पण गरिबी होती. आता पूर्वीच्या काळी इथे बसलेल्या बाळवडील माणसांना ते दिवस सगळेच आठवतात, ज्या वेळेला महिना दीड महिना बाजारही घरात येत नव्हता. सणाच्या दिवशी सुद्धा सण करण्यासारखी परिस्थिती नव्हती. एखाद्या दिवशी एखाद्या वेळी पीठच नाहीये, धान्य घेणं झालेलं नाहीये किंवा तशी परिस्थिती नाही, तर एखादा दिवस किंवा त्या एखाद्या दिवसात एखादी वेळ उपवासी पण झोपावं लागत होतं. असा सगळा तो काळ आपल्यासारख्या ज्येष्ठांनी श्रेष्ठांनी तो अनुभवलेला आहे, आणि मला वाटतं त्याची जाणीव येणाऱ्या सगळ्या काळाला ती असली पाहिजे, नव्या पिढ्यांना ती असली पाहिजे. खूप महत्वाचं आणि मोलाचं आहे. उपमन्यूच्या आईला वाटायचं की या आपल्या बाळाला सगळे लाड खोड करावे, पण परिस्थिती बाळ दूध मागायचं, ती काय करायची, पाण्यामध्ये पीठ कालवायची आणि त्या बाळाला ते दूध म्हणून द्यायचं. मी का सांगतो, जोपर्यंत खरी गोष्ट आपल्याला अनुभवायला मिळत नाही तोपर्यंत खोट्या गोष्टीला आपण खरं समजतो. उपमन्यूला वाटायचं हेच खरं दूध आहे. आई म्हणायची बाळा घे, तुला दूध आवडतं घे बरं. आता ती गरीब आई बिचारी त्या लेकराचं समजून काढायची. एक दिवस शेजारी खेळत खेळत हा उपमन्यू शेजारच्या मावशीकडे त्या पोरासोरांसोबत गेला. शेजारची मावशी बिचारी चांगली होती, तिनं आपल्या पोरासोरांसोबत या लेकराला जेव घातलं. पूर्वीची आपली संस्कृती होती, आजही येते आहे, आणि म्हणून जेव घातलं, त्याला दूध दिलं, खरं दूध दिलं त्याला खायला. भाकरी चुरून खाली ते दूध दिलं ते पोरगं, आणि त्याला कळलं अरे वा पाहे पा दूध पवित्र आणि गोड, हे किती पवित्र आहे, किती गोड आहे, किती छान आहे. हा त्याला अनुभव आला, हा त्याला साक्षात्कार झाला. आणि झाल्यानंतर त्या बाळानं हे दूध आपल्या आईला मागितलं, आई मी जे दूध आज खाल्लंय ते खरं दूध आहे, मला माहिती आहे, मावशीने दिलं होतं मला शेजारच्या. तू आतापर्यंत खोटं काढलं, भक्ती रडायला लागली, बाळा आपली परिस्थिती नाही म्हणून तुला मी कसं ते दूध दिलं, परंतु बरोबर आहे तू म्हणतोय खरं दूध आहे, पण आता नाही माझी परिस्थिती, तू मोठा हो, चांगला शिक, कष्ट कर, देवाची प्रार्थना कर, आणि मग तुला देव देईल सगळं. बरं का, माऊली तसं म्हणतात, भाग्याचे नि भरसे उद्यमाचे नि मिसे संपत्ती जात आपैसे घडविते. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायचं असेल तर भाग्य अनुकूल व्हावं लागतं, आणि प्रयत्न आपल्याला योग्य करावे लागतात. कधी कधी भाग्य चांगलं असतं, म्हणजे आंब्याच्या झाडाखाली झोपलेला माणूस पण झाडावर जाऊन आंबे काढण्या इतपत जर त्याला कष्ट घ्यायचे नसतील तर त्याला ते फळ मिळू शकत. जीवनामध्ये अनेक प्रकारचं फळ आपल्याला पाहिजे, पण माणसानं कष्ट नको. मी काल बरोबर ते युग हे थोडंसं विनासायास गोष्टी मिळवण्याचं युग आहे, आणि विनासायास आम्हाला मिळावं या भावनेनंच भ्रष्टाचार होतो, या भावनेनं चोऱ्या होतात, या भावनेतूनच हिंसाचार होतो, या भावनेतूनच अंधश्रद्धा जन्माला येते. कष्ट नको आहे. लोकांना जर म्हटलं की तुम्ही एकादशीला भजन करा रावळात जाऊन,
लोकांना ते आवडत नाही. पंढरीच्या वारीला जा, लोकांना ते आवडत नाही. 8 दिवस पारायणाला बसा, लोकांना ते आवडत नाही. पण लोकांना जर म्हणलं आमच्या ठिकाणी आमचा बाबा आहे, डोक्यावर हात ठेवला की बरा करतो, ओम फट स्वाहा, त्याचा अर्थ पटकन होते. लोक लाईन लागतात. पारायणाला बसा म्हणलं लोक बसायला तयार, भजन करा म्हणलं करायला तयार, देवपूजा करा म्हणलं तर घरात भांडणं. बायकोनं म्हणायचं नवऱ्याला तुम्ही करा, त्यानं म्हणायचं तू कर. सासूनं सुनेला म्हणायचं, सुनेनं सासूला सांगायचं. म्हणजे तुमच्या घरात नसेल होत कोणाचंही असं, पण मी कुठे कुठे पाहिलं ते सांगतो. म्हणजे लोकांना देवपूजा नको आहे, ग्रंथ वाचन नको आहे, आई वडिलांची सेवा करा म्हणलं ते नको आहे, वारीला चला म्हणलं भजन करा, इन्स्टंट पाहिजे. आणि तिथे अंधश्रद्धा. म्हणून विना कष्टाचं पाहिजे याच्यातूनच अंधश्रद्धा, विना कष्टाचं पाहिजे याच्यातूनच भ्रष्टाचार, विना कष्टाचं पाहिजे याच्यातूनच कधी कधी जीवनाची राख होते. जीवनाची राख. कारण आपल्या जवळचं जे आहे तेही बाजारात लागून जायचं. बाजारात म्हणजे मांडवीच्या, राहुरीच्या, आरडगावच्या शेअर बाजारात. आणि हातचं सोडून पळत्याच्या मागे लागायचं. म्हणून मला नव्या पिढीला मी रोज विनंती करतो, गड्यावर नका भरोसा बसू, कोणत्याच भरोसा बसू नका. बुवा बाबाच्या भरोसा ओम फट स्वाहा असं काही होणार नाही. फटकन उत्थान कामाला लागा, एवढंच चांगलं आहे. बाकी फट स्वाहा म्हणल्याने काही होणार नाही. कोणत्या आशेनं कुठं पैसे गुंतवले, रात्रीतून दुप्पट होतील, 6 महिन्यातून दुप्पट होतील. मी आतापर्यंत जेवढ्या बातम्या ऐकल्या तर चौपट झालेल्या आहे, दुप्पट नाही. चौपटचा शब्द संपलं, सगळं संपलं. मराठी भाषेतले वेगवेगळे अर्थ आहे शब्दांचे. चौपट म्हणजे 4 पट नाही, सगळं संपलं. त्याला म्हणतात चौपट. विठाला अजूनही चालू चिटफंडमध्ये पैसे कोणत्या कशात पैसे काय घेऊन बसतात. शेती चांगली करा, छोटंसं तुमचं दुकान असेल चांगलं चांगला, नोकरी असेल मनलावून करा. भाग्याचे नि म्हणसे उत्तमाचे निमित्ते. उपमन्यूला आईनं सांगितलं ओम फट स्वाहा म्हणून काय मिळणार नाही, कष्ट करत राहा, देवावर विश्वास ठेव, देव तुला जे द्यायचं ते कधी कधी देईल. आणि मग त्या उपमन्यू नावाच्या बाळानं आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच ईश्वराची तो भक्ती करत राहिला. पण असं आहे की प्रार्थना ही जर पवित्र भावनेनं असेल, प्रामाणिक भावनेनं असेल तर देव प्रसन्न झाल्याशिवाय प्रार्थनेला फळ आहे. आजही आपण दररोज जे देवाचं दर्शन करतो गावात, आपल्या घरातल्या देवघरात, ते प्रसन्न होतात. फक्त आपल्या प्रार्थनेमध्ये ती भावपणिकता, ती प्रामाणिकता फार आवश्यक आहे. साधं एखाद्या पाहुण्यांना फोन केला, पण जेवढ्या माणुसकीनं आपुलकीनं तुम्ही करा तेवढ्या तातडीनं ते प्रतिसाद देतील. आणि तुम्ही फोन केला उद्या आमच्याकडे कार्यक्रम आहे, पहा जमलं तर. काही लई नमुने बघा माणसं फोन करायला, असे माणसं नका कशी जाऊ. घरातले सुद्धा निवडकच माणसं निवडक कामाला जोडले पाहिजे. घरातल्या सगळ्यांना धोरण नसतं. कधी कधी गावाच्या वतीनं भाऊसाहेब आमच्या वारकऱ्याच्या स्वागताला माणसं नेमले जातात. आता तुमच्यासारखी माणसं चांगली माणसं नेमतात, पण महेश महाराज आपल्याला कधी कधी अनुभव येतो कुठं गेल्यावर की असा माणूस आपल्या स्वागताला नेमला जातो, तो भलताच उदास असतो. तो हातपाय धुता का विचारित नाही, पाणी पिता का विचारित नाही, आधी जेवताय का नंतर जेवताय. आपणच म्हणायचं बाबा भूक लागली आता थोडं जेवणाची सोय होईल ना महाराज, त्याचं काय थांबा. असे माणसं म्हणजे ती फिरवायलाच ठेवलेले असतात. कधी ती मोठी हुशार असते. इथं काय माणुसकीचे माणसं ठेवायची नाही. चला विरोधाचा वाद करून, परंतु चांगली माणसं पुष्कळ आहे.
मी विनोद म्हणून समाजातल्या काही प्रवृत्ती कशा असतात तेवढ्या फक्त आपल्याला सांगतो. मला एवढंच सांगायचं आहे, तुमच्या घरातून एखाद्या पाहुण्यांना तुम्ही ज्या वेळेला फोन करता, निबंधन देता, ते जेवढ्या प्रामाणिकपणे आणि आपुलकीने असेल तेवढा प्रतिसाद हा जास्त. तसंच परमेश्वराची प्रार्थना करताना सुद्धा जितक्या मनोभावे आपण त्याला बसू, त्याला पूजू, आपण त्याला हात मारू. संत महात्म्यांनी भगवंताला हात मारले. जेव्हा द्रौपदीवर संकट आलं आणि भगवान श्रीकृष्णाला त्यांनी हाक मारली, पण त्या हाक मारण्यामध्ये भाव होता, प्रेम होतं. कोठे गुंतला श्रेष्ठ मंडळी या क्षेत्रातली साथ सुद्धा तुम्ही गोड गायली. दोन्ही आमच्या गायक मंडळींनी मृदंगाची साथ, हार्मोनियमची साथ, अतिशय बिनचूक गोड असं करणे हा योग फार क्वचित येतो. परंतु आज उत्तम नाना, त्यांचा परिवार, कोंडवड गाव, या गावाचे असलेले आध्यात्मिक ऋणानुबंध, तुमच्या सर्वांशी असलेले प्रेमाचे संबंध आणि त्यातून तुमच्यासारखे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी उपस्थित आणि ती चांगली मंडळी या सगळ्या कार्यक्रमाला साथ संगत करायला कुठे गुंतला असेल. द्वारकेच्या राया वेळ का सखया लावियला दिनाथ ब्रिज सांभाळ्या नको पाहू केले पाप पुण्य. द्रौपदीनं हाक मारली आर्त भावनेनं, अत्यंत अंतःकरणापासून. आणि म्हणून एक भजन आहे, आधुनिक गायलं जातं. कौन कहते हैं भगवान आते नहीं, द्रौपदी के जैसे तुम बुलाते नहीं. कौन कहते हैं भगवान खाते नहीं, माँ शबरी के जैसे हम खिलाते नहीं. कौन कहते हैं भगवान सोते नहीं, माँ यशोदा के जैसे हम सुलाते नहीं. आमच्यामध्ये तो भाव आवश्यक आहे आणि तो भाव जर असेल तर आपली प्रार्थना मंजूर होते, कबूल होते. त्या अस्तित्वापर्यंत, त्या ईश्वरीय शक्तीपर्यंत निश्चितपणे आपल्या भावना पोहोचतात. आणि म्हणून आज माऊली ज्ञानोबारायांनी भगवान पांडुरंगाला प्रार्थना केली, हे देवा आपण ज्या विषयानं सुरुवात केली की गोडी पाहिजे, आवड पाहिजे. आम्हाला तुझी भक्ती करत असताना ती तात्पुरती भक्ती नको आहे, ती वैधी भक्ती नको आहे, तर ती नैसर्गिक भक्ती हवी आहे. हे प्रल्हादाचे शब्द आहे श्रीमद भागवतातले. भक्ती कशी असावी तर भक्त प्रल्हाद म्हणाले यस्य नैसर्गिकी रती. भक्त प्रल्हादाला भगवंताविषयी जी रती होती, जे प्रेम होतं ते नैसर्गिक होतं, आतून होतं, वरवर नव्हतं. तसं आपल्या मनामध्ये प्रेम असतं आपल्या कुटुंबाविषयी, आप्तेष्टांविषयी, मित्रपरिवाराविषयी, आणि मग ते काही दाखवावं लागत नाही, ते मनातूनच असतं. सांगण्याचा तात्पर्य अर्थ इतकाच आहे की माऊली ज्ञानोबारा भगवान पांडुरंगाला म्हणतात, जसं भ्रमराला सुगंधाची ओढ आणि गोडी असते तशी गोडी मला लागू दे अभंगाची.
तैसी तुझी गोडी लागो जवळजवळ 12:15 वाजत आहे. 10:15 बरोबर सुरुवात आहे. पण मान्यवर आहे आणि सर्वांच्या वतीने निदान 4-6 जणांनी तरी 2 शब्द मनोगत व्यक्त करणं ही आवश्यक क्रमप्राप्त राहील. म्हणून मी पुढच्या 5-7 मिनिटांमध्ये धावत्या पद्धतीने या विषयाला परिपूर्ण करून थांबतो. आत्ताच या ठिकाणी आदरणीय चाचा तनपुरे, संभाजीराजे तनपुरे परिवारातील सर्व स्नेही, त्याबरोबर विश्वासपात्र असतील रवी वाडावा आहे, आमचे ज्ञानेश्वर कधी पोहोचले आहेत, सगळीच मान्यवर मंडळी वरिष्ठ. आणि आपण जर तुम्ही आले म्हणजे आम्हाला सिग्नल मिळतो. आपण पाहिला म्हणजे कीर्तन संपवायची वेळ झाली, याचा सिग्नल म्हणजे आपला हा आप्पा आहे. विनोदाचा भाग थोडा, परंतु मी अगोदर सांगितलं की वेळेची मर्यादा त्याला सांभाळणं आवश्यक आहे. आणि म्हणून इथे ज्ञानेश्वर महाराज पांडुरंगाला म्हणतात, भ्रमराला सुगंधाची जशी गोडी आहे तैसी तुझी गोडी लागो मध्ये. आपण पाहतो की नाना प्रकारच्या फुलावरती मध आणि सुगंध घेण्यासाठी भ्रमर वेगवेगळ्या प्रकारचे भुंगे हे त्या फुलावरती गुंजारो करत असतात आणि त्या फुलातून ते सुगंध घेत असतात. पण असं आहे की फुलाचं निमंत्रण आलं म्हणून भ्रमर तिथे गेला असं कधी होत नाही. गोडीचं लक्षण काय की स्वतःच्या प्रेरणेनं स्वेच्छेनं एखाद्या कार्याकडे प्रवृत्त होणं हे गोडीचं काय आहे लक्षण आहे. जसं मुलाला शाळेत बळजबरी पाठवणं आणि मुलीनं किंवा मुलानं आई वडील आजी आजोबांना म्हणणं मला आवडून द्या माझी गाडी येईल, आपण समजायचं आता लेकरांना गोडी लागली. पण जर तर धरूनच नेऊन बसवावे लागत असतील, आता हे जसं तुम्ही इतक्या प्रेमानं राजकीय, सामाजिक, शेती, व्यवसाय सगळ्या क्षेत्रात काम करणारे मान्यवर आले की 10-5 मिनिट का होईना पण कीर्तनाला जाऊन बसावं, पुढे बसावं. बऱ्याच वेळेला माणसांना अन्य ठिकाणी आम्ही जातो ना बळच म्हणावं लागतं पुढं सरका. माणसं सरकत नाही. कारण एक जर तुम्हाला काल स्वतः भेटला तो म्हणला महाराज मी आजच जरा कीर्तन ऐकून दिले गावाला, तुम्हाला काय विचारलं ते बोला होतं, त्याचा काही नियम नाही. म्हणलं तसं काही नाही हो, असं काही आमचे लोक इतके काय. सांगण्याचं तात्पर्य एकच आहे, गोडी लागली की मुलं जशी स्वतः शाळेत जातात, गोडी लागली की शेतातलं पावलं आपोआप उघडली जातात, त्या कार्याची गोडी आहे. गोडी लागली की व्यवसाय हा चांगला होऊ लागतो, अभ्यास होऊ लागतो, वाचन होऊ लागतं, अनेक विषयांची गोडी महत्वाची आहे. तसं अध्यात्माची गोडी म्हणून भ्रमराला सुगंधाची गोडी आहे. पण त्या भ्रमरामध्ये 2 प्रकार आहेत. माऊलींनी एक गुणी भ्रमर आणि एक अवगुणी भ्रमर अशा 2 व्याख्या करून ठेवल्या. गुणी भ्रमर कोण आहे? जो बरोबर योग्य फुलावर जाऊन योग्य तो सुगंध देतो, पण जो दुर्गंधी मध्ये जाऊन पडतो त्याला म्हणावं अवगुणी भ्रमर. पूर्वीच्या काळी गावं हगंदारी मुक्त नव्हती, त्यावेळेला मोठी वाईट परिस्थिती गावांच्या बाहेर असायची आणि तिथे काही भ्रमर असायचे ते त्या विष्ठेमध्येच आयुष्य घालवायचे. एकदा आमच्या कीर्तनकारांनी काल्पनिक गोष्ट सांगितली होती. या काल्पनिक गोष्ट अशी सांगितली होती की म्हणाले एक फुलांवर सुगंध घेणारा भ्रमर असा चालला, त्यानं गाव पुसायला पाहिले, घाणीत पडलेले भ्रमर तो त्यांच्याजवळ थांबला. अरे बाबा हो, तुम्हालाही माझ्यासारखा सुगंध घेण्याची निश्चितपणे तो घेता येईल, चला. मला असं वाटतं वाईट विचार, वाईट संस्कार, वाईट कृती कधी कधी माणसाला इतकी मोहित करून टाकते की चांगलं आवडतच नाही. एखाद्याला म्हणलं व्यसन सोडा, तो नाही ऐकत. वाईटाची संगत सोडा, तो नाही ऐकत. वाईट कृती किंवा एखाद्या आपली बोलण्याची सवय वाईट असेल, काम करण्याची सवय वाईट असेल, तर मला असं वाटतंय का जगाचा बदल आपण करण्यापेक्षा आपण आपल्यामध्ये काही बदल जर केले तर ते आपल्या परिवारासाठी, आपल्या एकूण समाजासाठी ते खूप महत्त्वाचे आहे. वारकरी संप्रदाय आणि अध्यात्म क्षेत्र हे पहिल्यांदा स्वपरिवर्तनावर भर देत आहे. आपला आपण पया विसरलो, आपण आपला जो विसर पडला तो शोधावा, आपण आपल्यातले सद्गुण शोधावे, आपण आपल्यातले दुर्गुण शोधावे, ते बाजूला घालावे. महाराज म्हणतात माझे मज कळू येते काय करू म्हणून
आता उभा आहे नारायण दया सिंधुपणा. आणि म्हणून दुर्गुणी त्या दुर्गंधीत असलेल्या भ्रमराला ते भ्रमर म्हणतो चला आमच्याबरोबर. तो म्हणाला येता तुझ्याबरोबर मी येतो, परंतु तिथं जाऊन जर काही खाय प्यायची सोय नाही झाली तर माझी शिदोरी बरोबर घेतो. आणि मग काय शिदोरी होती, दुर्गंधीमध्ये राहणारा होता. म्हणून मला असं वाटतं आपल्याला ज्या ज्या वेळेला पारायणाला बसायचंय, आपल्याला पूजेला बसायचंय, आपल्याला आध्यात्मिक व्रत उपासना करायची, त्यावेळेला मनाला स्वच्छ केलं पाहिजे, बुद्धीला स्थिर केलं पाहिजे. त्याच्यामध्ये जर घाण आपली तशीच साचलेली राहिली तर केलेल्या पूजेचा, केलेल्या नामस्मरणाचा, ध्यानाचा, चिंतनाचा, उपासनेचा कोणताही लाभ, कोणताही समाधान त्याचं आपल्याला होणं शक्य नाही. आणि म्हणून दोन प्रकारचे भ्रमर. एक भ्रमर अर्थात निघाला, भिंतीवर चित्र काढलेलं होतं, चित्रात कमळ होतं, चित्रातला तलाव होता. या अवगुणी भ्रमराला असं वाटलं हे चित्र खरं आहे, याच्यातलं कमळाचं फुल खरं आहे आणि बहुतेक याच्यातून सुगंध येईल. आणि मग तो त्या चित्रातल्या कमळातून सुगंध मिळावा म्हणून तो भ्रमर तिथे गिरट्या घालू लागला. ज्ञानोबा त्याला समजावून सांगला, त्या अवगुणी भ्रमराला माऊलींनी शहाणपण दिलं, समज दिली, मार्गदर्शन केलं. सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. कोणता अवगुण? अरे जिथे सुगंधच नाहीये तिथे तू शोधतोय. आता खरं म्हणजे हे त्या भ्रमरासाठी नाहीये, हे तुमच्या माझ्या आणि सगळ्या मानव जातीसाठीचा हा उपदेश आहे की जिथे सुख नाही तिथे आपण रेखाळत बसू नका, सुखाचा शोध घ्या. जिथे आपल्याला समाधान, आनंद, पुण्य करण्याची संधी मिळेल असं कार्य करा. आणि हे सांगण्यासाठी म्हणून इंद्रिय षटपदाचारी जीव भ्रमराते ज्ञानेश्वरीमध्ये ही व्याख्या केली. पंच ज्ञानेंद्रिय आणि सहावं मन असे 6 पाय ज्या जीवरूपी भ्रमराला आहे, या जीवरूपी भ्रमरासाठी केलेला हा उपदेश आहे की सांडी तू अवगुणू रे भ्रमरा, सौभाग्य सुंदर रे भ्रमरा. हे भ्रमरा, जो भगवान परमात्मा सुंदरात सुंदर आहे, जो सुखाचं सौभाग्य देणारा आहे, त्याच्या चरणाजवळ तू का जात नाही, अवगुणापासून दूर का येत नाही. आणि म्हणून इथे भ्रमराला सुगंधाची जशी गोडी आहे, किती गोडी आहे माय बापू. जैसा भ्रमर भिदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळीके मागी सापडे कोवळी, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी तो कमळ दळ चिरुणे, कैसे कठीण कोवळेपणे स्नेह देखा. गोड वर्णन केलं माऊलींनी. उदाहरण सांगितलंय या 2 ओव्यातून. एक भ्रमर तळ्याकडे गेला, कमळाच्या फुलावरती जाऊन बसला, सुगंधामध्ये रममान झाला. आणि गोडी त्याला म्हणतात की ती माणसाला देहभान हरपायला लावते. म्हणून वेळेचं भान राहू नये. वाचता वाचता समजायचं हा खरा वाचक आहे. जेवणाचं सुद्धा भान राहू नये. शेतात काम करता करता समजायचंय हा हाडाचा शेतकरी, हाडाचा शिक्षक, की ज्याला कधी कधी वेळेचं भान राहू नये. दुसऱ्या शिक्षकाने येऊन टकटक करा, ओ सर 45 मिनिट झाले, तुमचा तास संपला. आमचे तुमच्या सरांसारखे बघ अनेक मंडळी ते शिक्षक शिक्षिका बसलेले आहे. देहभान हरपून जा. त्याला काय म्हणावं,
हाडाचा डॉक्टर, हाडाचा शिक्षक, हाडाचा कार्यकर्ता. एका ठिकाणी एका शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला. कसा मिळाला ते आहे, तो काम चुकार होता, उन्हाळ्याचे दिवस होते, त्यानं शर्ट काढला, बसला, हवा लागत नाही म्हणून शर्ट काढून टाकला, बसला. पोरं आपली ठिकाणं काढत होती आणि तेवढ्यात शिक्षण समितीचे अध्यक्ष मंडळी आली, ते अधिकारी आले, जे जिल्हा परिषद पंचायत समितीचे शिक्षण अधिकारी आले. पाहिलं तर हा उघडा होऊन बसलेला, काय करणार, सर काय चाललंय, काय मुलांना मी शिकवतो, मुलांनो याला कोपर म्हणतात, याला खांदे म्हणतात. अहो त्या अधिकारी म्हणजे सर इतक्या शाळांना आम्ही भेटी दिल्या पण असा हाडाचा शिक्षक असा काही पाहिला नाही. आणि त्यांनी मग रिपोर्ट पाठवला की या वर्षीचा आदर्श पुरस्कार यांना द्या. कधी कधी गंमत होत आहे, बैल नांगराला घोडे घासाला जुनी माणसं नाही, तशा गोष्टी बऱ्याच समाजामध्ये करतात. कष्ट एक घेतो, लाभ दुसरा घेतो, पण मला असं वाटतं समाधान मात्र दुसरा घेऊ शकत नाही. ज्यानं सेवा केली समाधान त्यालाच मिळते, ज्यानं कार्य केलं समाधान त्याला मिळते. श्रेय कुणी घेऊ शकेल तुमच्या कामाचं बरं का, पण तुमचं समाधान कुणी घेऊ शकेल. काळकऱ्यांनी हात केला, ते म्हणले कीर्तन संपवायची वेळ झाली, कारण साहेबराव झाला हा विनोद म्हणून सोडल्या. हे सगळं कौटुंबिक नातं आहे म्हणून जमतं बरं. ते बाबा तुम्ही प्रयोग करू नका, हे जरा प्रेमाचे संबंध म्हणून जमतं इथपर्यंत. तेव्हा सांगण्याचा नक्की अर्थ असा आहे, मी आपल्याला सांगत होतो की या जीवरूपी भ्रमराला माऊलीने केलेला हा उपदेश आहे. सांडे तू आवडून रे, म्हणून भ्रमराला गोडी आहे, तशी गोडी माऊली म्हणतात आम्हाला लागू दे. दुसरं उदाहरण दिलं ते तहानलेल्या जीवाचं. मला उत्तमनानं मी निरोप पाठवलाय आता मान्यवरांना, मी कळवत होती त्यांचा असं म्हणणं आहे. आता आज म्हणजे अशी खरोखर पंचायत आहे त्यांच्यापुढे, आप्पासाहेब तुमच्यापुढे निवेदक म्हणून, त्यांच्यापुढे यजमान म्हणून, की आलेले प्रत्येक पाहुणे महत्वाचे आहे, प्रत्येक जण मान्यवर आहे. त्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला की फक्त आभार मानले जातील आणि कार्यक्रमाचा समारोप होईल. श्रद्धांजलीचा कार्यक्रम त्यांनी थोडासा थांबवलेला आहे. आणि म्हणून बरीचशी मंडळी आली. आमचे शनेश्वर देवस्थानचे माजी अध्यक्ष रावसाहेब जरंगेसाठी, पाणेगावचे माजी सरपंच डॉक्टर जयवंत गुरुजी पाटील, बरेच मान्यवर आहेत. आमचे पाणेगावचे माजी सरपंच आदरणीय हौशा बापू जंगले, बरीचशी मंडळी आहेत. तेव्हा सर्वच तोलातोलाची माणसं आहेत, तर आपण आलेले. आणि म्हणून मी 5 मिनिटात, त्यांनी 5 मिनिट मलाच सांगितले की तुम्ही तुमचा समारोप करा आणि तुमचा आभार मानूया आणि कार्यक्रमाचा समारोप करूया, असा तो निरोप आहे. दुसरं उदाहरण जे दिलं ते तहानलेल्या जीवाचं. हे पहा, भ्रमराला सुगंधाची गोडी आहे, पण नाही सुगंध मिळाला तर तो भुंगा काही मरत नाही. पण विचार करा, समजा तुम्हाला, मला किंवा कोणत्याही सजीव प्राण्याला जर तहान लागली आणि पाणी नाही मिळालं तर जीव कासावीस होतो. पाण्याला एक पर्याय वाचक शब्द आहे, समानार्थी शब्द आहे, जीवन. पाणी म्हणजे काय? जीवन. आणि जीवनच नसेल तर जीवन कसं राहील? म्हणजे तहानलेला जीव जसा त्या पाण्या वाचून तळमळतो, देवा आम्हाला सुद्धा तुझ्या भक्तीविषयीची तळमळ कशी निर्माण व्हावी. अभंगाचं 3रं चरण.
वृषाला गलिया वृषाला गलिया विलास महाराज आणि समारोप कार्यक्रमाचा आपल्याला करायचा आहे. पहिलं मी थोडक्यात बोलू. तृषा लागली या जीवनाते ओढी तैसी तुझी गोडी लागो या जीवा. पाणी हे माणसाला तळमळ करायला लावतं आणि पाणी महत्वाचं आहे. देवा तशी गोडी लागू दे. आता गंमत अशी माणसाला जीवाला गोडी लागतेच बरं कशाची ना कशाची, पण माऊलींचा आग्रह आहे की चुकीच्या विषयाची गोडी नको. मी नेहमी एक वाक्य बोलत असतो, छंद वाईट नाही आहे, फक्त वाईटाचा छंद नको. छंद वाईट नाही आहे, वाचनाचा छंद चांगला आहे, शेतीचा छंद चांगला आहे, व्यवसायाचा छंद, समाजकारणाचा छंद चांगला आहे. अनेक चांगली कामं करायला आपल्याला पर्यावरणाचं काम काही मंडळी करतात. आता बघा उन्हाळ्यामध्ये मी काही ठिकाणी पाहिलं, कुणी त्या पाखरांसाठी पाण्याची व्यवस्था केली, कुणी त्यांना दाणे वगैरे टाकून. तर हे चांगले छंद आहेत ना, किती चांगले छंद आहेत बघा. तर मला वाटतं छंद वाईट नाही आहे, फक्त वाईटाचा छंद नको आहे. तसं इथे गोडी वाईट नाही आहे, पण चुकीच्या विषयाची बोलू नको. विषय ओढी बोलले जीव आता याची कोण करील जीव नुपदे नारायणी पाहुणी ठाव नरदेह. चुकीच्या विषयाकडे जीव घुडतात. महाराज म्हणतात देवा तसं नको, तैसी तुझी गोडी. मग देवानं विचारलं माझीच गोडी का? म्हणाले देवा बाकीचे सगळे विषय आटणारे आणि विटणारे आहेत. तुम्ही बघा कितीही भव्य दिव्य भौतिक या जगामध्ये सुविधा असल्या तरी माणूस त्याला विटतो कधी ना कधी त्या गोष्टीचा. माणसाने किती चांगलं फर्निचर केलं, किती चांगला बंगला बांधला, तरी तो उन्हाच्या वेळेला आंब्याच्या खाली भास टाकतो. म्हणजे त्याला तो विटतो नाही. तो म्हणतो नाही बा ते इथंच जे बरं वाटतं ना तिथे ते नाही. शहरातल्या माणसांना विचारत नाही. आपण तरी सुदैवानं ग्रामीण भागात राहतो, निसर्गाच्या सानिध्यात आपण राहतो. म्हणजे शहरी आपले बांधव आहेत, बंधू भगिनी आहेत, ते इतके उबकलेले असतात की कधीतरी पंधरवड्यातून, आठवड्यातून, महिनाभरातून आपल्याला ग्रामीण भागात जायला मिळावं, शेतावर राहायला मिळावं, चुलीवरचं जेवण मिळावं. आणि म्हणून तशा तशा पद्धतीच्या सुविधा पण आता गावखेड्याकडे होतात. एक कृषी पर्यटन हा जो मुद्दा गेल्या 5-7 वर्षामध्ये पुढे आला, त्याचं कारण लोक उबगतात त्या सगळ्या गोष्टीला. आणि म्हणून भौतिक भव्यता जी आहे ना ती माणसाला उबग आणते भौतिक. पण जी भगवंताची भक्ती आहे ती मात्र सदैव माणसाला सुखी करते. म्हणून बघा की अनेक गोष्टी माणूस किती फिरला पण तो घरी आला की त्याला शांतता मिळते. माणसाने किती भारी भारी वस्त्र परिधान करू द्या, पण त्यानं साधे आपले पारंपरिक वस्त्र घातले, डोक्यावर टोपी घातली, कुर्ता पायजामा घातला, वा वा काय छान सात्विक वाटतं हो. म्हणजे या गोष्टी विटत नाहीये कधी ध्यानात घ्या. आणि म्हणून देवा तुमची भक्ती सुद्धा, तुमची सेवा सुद्धा तशी आहे. कारण तुम्ही गोडाती गोडात, अमृता हुनी गोड नाम तुझे देवा. तुम्ही आवीट आहात अभंगाचं.
होतं की एखादी गोष्ट जवळ असते. मी एक गोष्ट वाचली होती. एक भिक्षुक एका मंदिरामध्ये बसायचा, भिक्षा मागायचा, रुपया खाणे जेवण जे काही असेल ते लोक द्यायचे. तो वारला काही दिवसांवर विमान करत आहे. गावातल्या काही मंडळींना असं वाटतं की त्यानं या जमिनीत तर काही ठेवलेलं नाही. आता तसं काही नव्हतं, जे होतं त्याच्या पिशवीत होतं थोडंफार. लोकांनी त्याचा अंत्यविधी केला, विल्हेवाट लावली. पण काही मंडळींना वाटलं की मुलांनी ते खाली काय आहे की काय, म्हणून 5-7 फुटापर्यंत खोदत खोदत गेले. आता त्यानं काही ठेवलेलं नव्हतं, पण योग असा होता की तिथे पूर्वीचं धन होतं आणि ते 7-8 फुटाच्या खाली खोदत खोदत गेल्यावर ते धन लागलं. त्या माणसानं त्या जागेवर बसून 40 वर्ष भीक मागितलं. कुठं बसला होता. याला म्हणतात तुझे आहे तुझं पाशी. आपल्या जवळ सुद्धा आहे सुखाचं भांडार, समाधानाचं भांडार, पण आम्ही त्याच्याकडे न जाता बाह्य विषयांमध्ये ते शोधतो आणि ते सुख ते समाधान जवळ असूनही आम्हाला हुलकावून येत आहे. म्हणून जवळ आहे. आत्मा सुद्धा या शरीरात नांदतो आणि जो आत्मा आहे तोच परमात्म्याचा अंश आहे, पण त्याला डोळ्याने पाहता येत नाही. त्याला अनुभवावं लागतं, ज्ञान दृष्टीनं पाहावं लागतं, भावदृष्टीनं अनुभवावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबारायांच्या सेवा तुझ्या कृपेनं हा जीवात्मा त्याचा बोध आम्हाला झाला की तो परमात्म्याशी एकरूप होईल आणि गोडीमध्ये गोडी मिळून जाईल. महाराज हे शेवटी म्हणतात एकदा भजन करा. विठोबा बापर कुमारी दिवरा हे बापर कुमारी दिवरा बापर कुमारी
जवळी आहे पाणी भेटेना जवळी आहे पाणी जवळी आहे झालेली सेवा भगवंताच्या चरणी सद्गुरूंच्या चरणी अर्पण करतो. मसे पाटील परिवार कोंडवड तालुका राहुल जिल्हा अहिल्यानगर त्या परिवाराच्या पूजनीय मातोश्री कैलासवासी गंगा वाघुलेची लक्ष्मीबाई सूर्यभान नसे नावाप्रमाणेच खऱ्या अर्थानं त्या लक्ष्मीबाई होत्या आणि या परिवाराला त्यांनी खूप मोठं सहकार्य केलं, योगदान दिलं, मार्गदर्शन केलं. हा परिवार जो आज वाटचाल करतो तो आईवडिलांच्या आशीर्वादातून आणि म्हणून कृतज्ञ भावनेनं श्री जालिंदर सूर्यभान पाटील मसे, आपले स्नेही उत्तमराव सूर्यभान पाटील मसे नाना आणि धाकटे आपले स्नेहीचे अण्णासाहेब सूर्यभान पाटील मसे या सर्व बंधूंनी, त्यांच्या भगिनी, मुलं, पुतणे, संपूर्ण परिवार, विशेष करून या घरातील सुना नातवंड ज्यांनी आजीची सेवा केली त्या सगळ्या सुना, त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि सर्वांच्या वतीनं मातोश्रींना भावपूर्वक आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं श्रीरामपूर राहुरी मतदारसंघाचे आमदार आपले सर्वांचे स्नेही आदरणीय हेमंतजी ओगले साहेब, त्याचबरोबर श्रीरामपूर नगर परिषदेचे नगरपालिकेचे सन्माननीय नगराध्यक्ष आपले स्नेही करमदादा प्रसाद, शिर्डी देवस्थानाचे विश्वस्तानी मुळाप्रवरीचेही माजी संचालक, एक अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व आपले स्नेही सचिन भाऊ गुजर, त्याचबरोबर त्यांच्या समवेत आलेली सर्व मान्यवर मंडळी, त्या ठिकाणी उपस्थित आमचे आदरणीय साहेबराव ऋषी पाटील, आदरणीय बाळासाहेब जठार पाटील, या निमित्तानं उपस्थित समोर बसलेले सर्व आदरणीय सज्जन मान्यवर आणि माता भगिनी, ज्यांनी गोड साथसंगत केली ते माझे गुरुबंधू सर्व गुणीजन मंडळी, आमची सर्व या कार्यक्रमाला ज्यांनी विशेष मार्गदर्शन करून गोड बनवण्याचं कार्य केलं अशी महाराज मंडळी, त्यामध्ये आमचे महेशजी महाराज, त्याचबरोबर आमचे बाबा महाराज, आमचे भगवान महाराज आहेत, कोळसे महाराज आहेत, गायनाचार्य संत काका आहे, विलास महाराज, लक्ष्मी महाराज, वसंतराव महाराज आहेत आणि हे सगळ्या गुणीजनांना आवर्जून आदिनाथ महाराज या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो, आपणा सर्वांना देतो. थांबतो. आकाश आहेत तुमची सूचना आपल्याला सांगतो. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल.